प्रचाराचा आता शेवटचा टप्पा आलेला आहे. काय प्रतिसाद लोकांचा आपल्याला मिळत आहे आणि आपण रॅली काढताय, डोर टू डोर प्रचार करताय, लोकांच्या काय भावना आहेत? नाही, एकदम चांगला प्रतिसाद आहे. प्रभाग क्रमांक 16 मधून आमच्या आता डोर टू डोरचे 1 ते 2 राऊंड आमचे झालेले आहेत. कॉर्नर बैठका झालेल्या आहेत. आता उद्या आमची अर्चनाताई, आमच्या नेत्या अर्चनाताई यांची पदयात्रा आहे. ते पूर्ण प्रभागामध्ये आणि त्याची सांगता सुपारी हाणवानी ते होणार आहे. खूप चांगला प्रतिसाद आहे. बरं, काय मुद्दे घेऊन जाताय आपण लोकांमध्ये? आता लोकांच्या काय भावना आहेत त्याबद्दल? नाही, लोकांसमोर जात असताना आपण विकासाचेच मुद्दे घेऊन जात आहोत. प्रमुख जे लोकांच्या 3 मागण्या आहेत प्रभाग क्रमांक 16च्या, ते म्हणजे कबाल्याची मागणी, ते तर 100% आता पूर्ण झाले जमा. परवाच आपल्या महाराष्ट्राचे महसूल मंत्री आदरणीय बावनकुळे साहेबांनी ते कबाल्याची मागणी त्यांची मान्य केली आहे. आणि दुसरा मुद्दा म्हणजे आपला जो हा ट्युशनचा एरिया आहे, प्रभाग क्रमांक 16 हा अंडर CCTV च्या अंडर पूर्ण यावा, ही एक महत्वाची मागणी या प्रभाग क्रमांक 16 मध्ये आहे. आणि तिसरी आणि महत्वाची मागणी म्हणजे या प्रभाग क्रमांक 16 मध्ये जे काही अवैध धंदे चालू आहेत, मटका, जुगार, ट्युशन एरियामध्ये ड्रग्स, त्याच्यावर कसा आळा घालता येईल, तो कसं बंद करता येईल, ते आम्ही त्याच्यावर काम करत आहोत. आपल्याच बजेटमध्ये निष्ठावंतांनी एक पॅनल केलं आहे. तुम्ही म्हणताय की आम्ही निष्ठावंत आहे आणि त्यांनी पॅनल केलं, त्याचा तोटा होईल भाजपला? नाही हो, मला तर निष्ठावंत पॅनल कसं काय करू शकतात? जे निष्ठेले ते निष्ठावंत कसं असू शकतात? त्याचा काही आम्हाला त्याचा फरक पडणार नाही. निष्ठावंतांचं पॅनलमध्ये ते शेवटी अपक्षच राहतात. त्यामुळे इथं भाजपला मानणारा वर्ग आहे, BJPला मानणारा वर्ग आहे. आदरणीय संभाजी भैया असतील, आदरणीय अभिमन्यू पवार असतील, अर्चनाताई असतील, आमचे नेते आदरणीय बसवराज पाटील साहेब असतील, कराडाप्पा असतील, यांना मानणारा प्रभाग क्रमांक 16 चा मतदार आहे. लाडकी बहीण योजना जी आहे, लाडकी बहिणीने खूप चांगला प्रतिसाद आपल्याला भारतीय जनता पार्टीला विधानसभेत दिला आहे. तशीच परिस्थिती आता राहणार आहे का लाडक्या बहिणी? 100% लाडकी बहिणी योजना कालच आपण पाहिलं, एक दुर्दैवी घटना. खरं तर मी त्या घटनेचा निषेध करतो. आपल्या महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष यांनी एक पत्र दिले, जे 13 तारखेला लाडक्या बहिणीला 3,000 रुपये मिळणार होते, ते थांबवावेत म्हणून त्यांनी पत्र दिले. त्यामुळे मी जाहीर निषेध करतो. आणि ही सर्व लाडक्या बहिणीला समजले की काँग्रेस पक्षाने काय केले, त्यामुळे ह्याचा निषेध म्हणून त्यांनी येत्या 15 तारखेला कमळासमोरील बटन दाबून निश्चित या लातूर महापालिकेवरती भारतीय जनता पार्टीचा झेंडा फडकवणार आहे. आपण ही काँग्रेसचा कारभार खूप जवळून पाहिलेला आहे. आता भारतीय जनता पार्टीचा कारभार, कुठला पक्ष जनतेला न्याय देईल? 100% आदरणीय ज्या देशात आदरणीय मोदी साहेब आहेत, महाराष्ट्रात आदरणीय देवाभाऊ आहेत, त्यामुळे निश्चितच भारतीय जनता पार्टीच न्याय देऊ शकते. येणाऱ्या काळामध्ये लातूरसाठी कुठली कामं प्रामुख्याने आपण करणार? नाही, येणाऱ्या काळामध्ये सर्वात मुख्य अडचण आपल्याला समस्या आहे ते ट्रॅफिकची आहे. त्याच्यावरती काम करणं गरजेचं आहे. इकडून आलो आपण राजीव गांधी चौकामध्ये लॉक होतो, तिकडून आलो आपलं रेणापूर नाक्याला चौक, PVR चौक, तिकडे विवेकानंद चौक. म्हणजे सर्वात महत्वाचं ट्रॅफिकची शिस्त लावणं खूप महत्वाचं आहे. आणि दुसरं म्हणजे जे काही एन्क्रोचमेंट झाले गोलाईमध्ये, गजगोलाईमध्ये, जिथं की हिंदूच्या महिलाला जाताना त्रास होतो, ते एन्क्रोचमेंट म्हणजे इथं अतिक्रमण झाले, ते काढायचा आम्ही प्रयत्न करू. बाकी जी 2 दिवसांमध्ये 15 तारखेला जनतेला काय आव्हान करणार? जनतेला हात जोडून माझी विनंती आहे, विशेष करून माझ्या लाडल्या बहिणींना, आपण कुठल्याही अफवांना बळी पडू नका. येणाऱ्या 15 तारखेला प्रभाग क्रमांक 16 मधून मी गिरीश शेषराव पाटील, आमच्या सहकारी आदरणीय शीतलताई मालू, आमच्या राजश्रीताई बाहिती धोत्रे, आमचे विनयजी जागते, हे आम्ही भारतीय जनता पार्टीकडून अधिकृत उमेदवार उभे आहोत. येणाऱ्या 15 तारखेला आपण आम्हाला बहुमताने निवडून द्यावं आणि कमळासमोरील बटन चिन्ह दाबावं, ही या आपल्या निमित्ताने सर्वांना साष्टांग दंडवत घालून विनंती करतो.